भोरच्या नसरापूर येथील एका निष्पाप 3.5 वर्षाच्या बालिकेला नराधम वयोवृद्धानं जनावरांच्या गोठ्यात नेऊन अत्याचार केला आणि खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। खाऊचा आमिष दाखवून जनावरांच्या गोठ्यात नेऊन चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याची कबुली 65 वर्षीय नराधम आरोपीनं राजगड पोलिसांना दिली आहे। दरम्यान आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी आता ग्रामस्थ करतायत आणि ते आक्रमक झाले आहेत। या दरम्यान आमदार शंकर मांडेकर यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय। तसंच मुख्यमंत्री फडणवीसांशीही फोनवरून संवाद साधला। या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आलाय। आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। ही कालची घटना घडली ती अतिशय दुर्दैवी निंदनीय आहे। याचे कधी कुणालाही मनाला न पटणारी आहे आणि त्या आरोपीला कडक आणि कमीत कमी वेळेमध्ये आणि लोकांच्या म्हणण्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण सर्व मागणी करत असताना काल पालकमंत्री महोदय सुनेत्रा वहिनी बोलल्या, काल SP आले होते, मी स्वतः सर्वांशी बोललो आणि आज फडणवीस साहेब स्वतः बोलल्यात आणि आदित्य तटकरी पण बोलल्यात की आपण ह्या फास्ट ट्रॅकवर घेऊ, जे सरकारी वकील चांगला लागेल तो देऊ आणि या आरोपीला कडक आणि लवकरात लवकर सजा देऊ। या प्रकरणामध्ये BNS कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे। आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढे तपास आमचा चालू आहे। चर्चा फिसकटली नाही। मांडेकर भाऊ म्हटले आपण तिला न्याय देणार 100%, पण आम्हाला असं वाटतं सगळ्या महिलांना की त्याला 1-2 दिवसामध्ये इन्काउंटर करावं, हीच आमची इच्छा आहे। फिसकटली नाही तर बघू ना काय न्याय करतोय ते, पण आता त्याला सुट्टी द्यायला नाही पाहिजे। त्याने एवढं कृत्य बेकार केले, ते म्हणतात की फाशीची शिक्षा देऊन त्याला काही नाही, तिथे निघून ठेवणार, खायला घालणार, थोडे दिवस नंतर सोडून देणार। पहिलं 2 वेळा झालेले, त्याच्यामुळे तिसऱ्यांदा गॅरंटी नाही आम्हाला। आता आमची मागणी एवढीच आहे की त्यांच्याच्याने काय होत नाही, त्यांनी फक्त आमच्या समोर आणून ताब्यात द्यायचं, बायांच्या ताब्यात आम्हाला काय करायची ती करणार आम्ही। तर याच प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा दखल घेतलेली आहे। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। नसरापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेणार असंही ते म्हणतायत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत। जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे। 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केलाय। आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत। नसरापूर प्रकरणी महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय। नराधम आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली आहे। चिमुकलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला जगण्याचा अधिकार नाही असंही रितू तावडे यांनी म्हटलेलं आहे। या पत्रामध्ये गरज पडल्यास कायद्यामध्ये बदल करून मृत्यूदंडाची शिक्षा द्या अशी मागणी महापौर रितू तावडे यांच्याकडून करण्यात आली आहे। आपल्यासोबत मुंबईच्या महापौर रितू तावडेताई, तुम्ही आक्रमक असता। भोरमध्ये जो प्रकार घडलाय त्याचा एका शहराचे प्रथम नागरिक म्हणून आणि एक महिला म्हणून काय सांगाल? भोरमध्ये लोक रस्त्यावर उतरली आहेत, आरोपीला ताब्यात द्या म्हणतात, लोकांना का उतरावं लागतंय? कायदा कमी पडतोय स्पष्ट होते। कायदा कमी पडणार असं मी म्हणू शकणार नाही, कारण की त्याला अरेस्ट केलेलं आहे, पण निंदनीय, एकदम घाणेरडा, अतिशय, म्हणजे मी महापौर नाही, मी आई म्हणून बोलते, लहान बाळावर अशा पद्धतीने त्यांनी घाणेरड्या पद्धतीने जे व्यवहार केले आणि त्याच्यानंतर त्या बाळाला ठेचून मारले, ह्याला मृत्यूदंड आहे ना, ह्याच्यापेक्षा काय असेल ना, मोठी शिक्षा ती द्या। केस बाबत ही मागणी करणार की ज्या निराकस बाळांना अशा पद्धतीने घेऊन ही लोक जातात आणि या पद्धतीने त्यांच्यावर व्यवहार होतो, यांच्यावर कडक कारवाई, वेगळ्या पद्धतीने काय त्याच्यामध्ये अमेंडमेंट करता आली, काय करता आली ते करा, पण चांगली मोठी शिक्षा झाली पाहिजे। ह्यानं ते जिवंतच राहिले नाही पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती तर 100% चालली पाहिजे, पण ही माणसं जिवंत नाही राहिली पाहिजे। त्या बाळाला मारलं ना, आता त्यालाही जगण्याचा अधिकार नाही।
तुमच्या हातात मोबाईल आहे, काही वेळापूर्वी तुमचा मोबाईल वाजला का, काय अलर्ट आला का त्याच्यावरती? अलर्ट कॉल आला, त्याच्यामध्ये माझ्याही मोबाईलमध्ये वाजला, तो टेस्टिंग होता. आता आपण डिजिटल युगामध्ये राहतोय, सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल